मुलांना आपण BA प्रथम वर्ष सत्र दुसरे ऑप्शन मराठीची जी तिसरी अभ्यासपत्रिका आहे, मराठी कथात्मक साहित्य, पेपर क्रमांक 3 या अभ्यासपत्रिकेतील 8 क्रमांकाचा जो पाठ आहे, या पाठाला आपण सुरुवात करत आहोत. त्या पाठाचं नाव आहे दोन ज्ञानचक्षू. दोन ज्ञानचक्षू या पाठाचे लेखक पु ल देशपांडे आहेत. चक्षु म्हणजे डोळे, दोन ज्ञान डोळे. पु ल देशपांडे यांचं पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आहे. जन्म 1919 तर मृत्यू 2000 मध्ये झालेला आहे. पु ल देशपांडे हे नाट्य, संगीत, चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन, कथा, पटकथा, दिग्दर्शन इत्यादी प्रकारामध्ये त्यांचं विपुल असं योगदान राहिलेलं आहे. त्यांनी त्या काळामध्ये जे वाङ्मय मांडणे, जे प्रचलित लिहिण्याचे जे मार्ग होते, त्या सत्यकथा, हंस, वसंत आदी वाङ्मय नियतकालिकातून त्यांनी लेखन केलेलं आहे. हे कथासंग्रहसुद्धा ते लिहिलेले आहेत. श्रावणातील विजा, शोभेचे सौभाग्य इत्यादी कथासंग्रह त्यांच्या नावावर प्रकाशित आहेत. त्याने एकच कादंबरी लिहिलेली आहे, त्या कादंबरीचं नाव माझे जग. याशिवाय नाटकाच्या प्रांतामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यामध्ये तुका म्हणे आता, अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार इत्यादी नाटकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि एक लोकनाट्य लिहिलं आहे, पुढारी पाहिजे. याशिवाय व्यक्तिचित्रात्मक वाङ्मय प्रकारामध्ये व्यक्ती आणि वल्ली हा व्यक्तिचित्रात्मक त्यांचा ग्रंथ आहे. आणि व्यक्ती आणि वल्ली याच ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. हा इतका महत्त्वाचा ग्रंथ आहे. विनोदी लेखनामध्ये बटाट्याची चाळ, गोळाबिरीज, आसामी आसामी असे विनोदी ग्रंथ यांनी प्रकाशित केलेले आहेत. प्रवास वर्णन या वाङ्मय प्रकारामध्ये त्यांनी दोन प्रवास वर्णन लिहिले आहेत. एक अपूर्वाई आणि एक पूर्वरंग अशी दोन प्रवास वर्णन त्यांची आहेत. आणि कुसुमाग्रजाच्या मते कविवर्य कुसुमाग्रजांनी पु ल देशपांडेच्या बाबतीमध्ये एक विधान, एक मत, एक अभिप्राय त्यांनी व्यक्त केलेला आहे. काय म्हणतात कुसुमाग्रज ते आपण पाहूया. कुसुमाग्रजांच्या मते समाजाच्या समग्र संस्कृतीला व्यापून उरणारा कलावंत म्हणजे पु ल देशपांडे आहेत. समाजाच्या समग्र संस्कृतीला व्यापून उरणारा कलावंत म्हणजे पु ल देशपांडे आहेत. अशा प्रकारचं मत, अशा प्रकारचा विचार कुसुमाग्रजांनी पु ल देशपांडेच्या बाबतीमध्ये मांडलेला आहे. आणि तो अगदी सार्थ आहे. त्यांच्या समग्र जीवनाचा लागू पडणारा हा विचार त्यांनी मांडलेला आहे. कधी कधी परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येतो, समाजाच्या समग्र संस्कृतीला व्यापून उरणारा कलावंत असं पु ल देशपांडेंना कोणी उद्देशून म्हटलेलं आहे. दोन ज्ञानचक्षू हा पाठ अपूर्वाई या प्रवास वर्णनामधून घेतलेला आहे. तर पहिला मुद्दा आहे लंडनमधील दोन ज्ञानचक्षू, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी. जेव्हा पु ल देशपांडे भारतातून लंडनला जातात आणि इथून निघेपासून तिथला जो देश पाहून घरी येईपर्यंत त्यांनी जे पाहिलं, जे अनुभवलं, जे बघितलं, जे वाटलं, जे सुचलं ते त्यांनी
या प्रवास वर्णनामध्ये लिहिलेलं आहे. आणि लंडनमध्ये 2 ज्ञानचक्षू ते अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्यांना हे ज्ञानचक्षू, ज्ञानडोळे अगदी आकलन करून घेण्याचं काम, समजून घेण्याचं काम त्यांनी पाहिजे. म्हणून लंडन 2 ज्ञानचक्षू, एक ऑक्सफर्ड आणि एक केम्ब्रिज. दुसऱ्यामध्ये ऑक्सफर्डचे स्वागतपूर्ण दर्शन. त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी अगदी जवळून पाहिलेलं आहे. तिथलं शिक्षण, तिथलं एज्युकेशन, लंडनमधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची जी शिक्षण प्रणाली आहे आणि भारतातल्या विद्यापीठातली शिक्षण प्रणाली यामध्ये काय साम्य आहे, काय भेद आहे, या गोष्टीसुद्धा समजून घेण्याचं काम पु ल देशपांडेंनी केलेलं आहे. ऑक्सफर्डचं जे स्वागतपूर्ण दर्शन पु ल देशपांडेंना खूप मनापासून भावलेलं आहे. पुढचं म्हणजे ऑक्सफर्ड मुलामुलीचे मुक्त ठिकाण. तशा पद्धतीचं दर्शन आपल्या भारतामध्ये आता व्हायला लागलेलं आहे. प्रत्येक विद्यापीठामध्ये, औरंगाबाद युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल, कोल्हापूर असेल, नांदेड असेल, अमरावती, नागपूर, सर्व युनिव्हर्सिटीमध्ये आता जेव्हा पु ल देशपांडे लंडनला गेले होते तेव्हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मुलामुलीचं जे मुक्त वातावरण होतं ते आता सध्या भारतामध्ये पाहायला मिळत आहे. परंतु भारतामध्ये तशा पद्धतीचं वातावरण त्यावेळी त्या काळी नव्हतं आणि तिथलं वातावरण पाहून पु ल देशपांडे अचंबित झाले. तिथं सगळं मुक्त वातावरण आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं, एकत्र राहण्याचं, एकत्र फिरण्याचं, शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य हे त्यांना खूप भावलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हे नोंदवलेले सुद्धा आहेत. आणि जेव्हा पु ल देशपांडे लंडनला गेले होते त्या काळामध्ये युद्धजन्य परिस्थिती होती, युद्धाचं वातावरण होतं, पोषक अशा प्रकारचे वातावरण असताना सुद्धा हे जे 2 ज्ञानचक्षू ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला पु ल देशपांडे संबोधलेलं आहे त्याला त्यांनी ज्ञानयज्ञ असं म्हटलेलं आहे. ज्ञानयज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि अशा वातावरणातही आपला देश अबाधित कसा राहील, आपला देश सुरक्षित कसा राहील याची काळजी घेण्याऐवजी त्याची पर्वा न करता त्या देशामध्ये, लंडन या देशामध्ये, ह्या 2 विद्यापीठामध्ये, 2 विश्वविद्यालय ज्ञानयज्ञ सुरूच आहे. याचं कौतुक, याचं अप्रूप पु ल देशपांडेंना वाटतं. पुढचा मुद्दा आहे ऑक्सफर्ड व केम्ब्रिजमध्ये प्रचंड मोठी स्पर्धा आहे. एका देशामध्ये हे 2 विद्यापीठे जरी असली, एका देशातले 2 महाविद्यालय जरी असले तरी दोघांमध्ये स्पर्धा आहे, दोघांमध्ये चढावड आहे. दोन्ही ज्ञानयज्ञामध्ये, 2 ज्ञानचक्षूमध्ये कॉम्पिटेटिव्ह आहे, चढावड आहे. हे त्याने अगदी पाहिलेलं आहे. हे आपल्या देशामध्ये असं होत नाही, असं होताना दिसत नाही. हा विचार त्यांनी या पाठाच्या माध्यमातून मांडलेला आहे. आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा बाहेरच्या देशातलं शिक्षण, बाहेरच्या देशातली शिक्षण प्रणाली, बाहेरच्या देशाची जी सिस्टीम आहे, शिक्षणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो लक्षात यावा, तो समजावा, आपल्या देशातल्या विद्यार्थ्याने तो समजून घ्यावा, म्हणून अशा प्रकारचे त्यांनी प्रवासवर्णन लिहिलेलं आहे. मुलांनो, ही अशा प्रकारची प्रवासवर्णन वाचल्यानंतर आपल्याला तिथं जाऊन तो देश पाहण्यापेक्षा, त्या देशाचं दर्शन आणि आकलन करून घेण्यापेक्षा ही अशा प्रकारची प्रवासवर्णन वाचल्यानंतर आपल्याला इथं बसून तिथल्या देशाचं दर्शन, संस्कृती आपल्याला समजू शकते आणि आपल्यामध्ये एक उत्सुकता आणि क्युरियोसिटी निर्माण होईल. आपणही केलं पाहिजे, आपणही पाहिलं पाहिजे. इतका देश शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुंदर आहे, सुजलाम सुफलाम आहे, तिथलं ज्ञान, तिथलं नॉलेज आपण घेतलं पाहिजे. अशा प्रकारचे विचार विद्यार्थ्याच्या मनात यावेत, एक प्रेरणा मिळावी म्हणून अशा प्रकारचे प्रवासवर्णन लिहिले जातात. त्याचंच एक उत्तम नमुना जर असेल तर हे अपूर्वही हा प्रवासवर्णन ग्रंथ आहे. लेखकाला लंडनमध्ये बार्लिंगे यांची भेट झालेली पहा. सुरेंद्र बार्लिंगे म्हणून आपले मराठी भाषिक आहेत, मराठी अभ्यासक आहेत, मराठीचे खूप चांगले जाणकार सुद्धा आहेत मुलांना. लंडनमध्ये सुरेंद्र बार्लिंगेजी यांच्यासोबत भेट झाली, चर्चा तो झालेली आहे. आणि पुढचा मुद्दा आहे लेखकास रायल गुरुजी सुद्धा दर्शन झालेलं आहे. तिथं लंडनमध्ये जे रायल गुरुजीची भेट झालेली आहे
रायलगुडची भेट, रायलगुडचे दर्शन आणि अतिशय मुक्तपणे पु ल देशपांडे त्यांच्यासोबत चर्चासुद्धा केलेली आहे. ऑक्सफर्डमध्ये ऑर्गनचे दर्शन, ऑर्गन म्हणजे जी वाजवण आहे. आपल्या देशामध्ये जसं गाण्याला महत्त्व आहे, संगीताला आहे, नृत्याला आहे, नाटकाला आहे, शिक्षणाला आहे, साहित्य क्षेत्र, क्रीडाला जसं आहे तसं ऑर्गन जे वाजवलं जातं ना मुलांना, ते ऑर्गन कशा पद्धतीने वाजवलं जातात, हे कोणता देश कोणत्या कलेला प्राधान्य देतो, कोणत्या कलेकडे कसं पाहतो, याची चिकित्सा पु ल देशपांडेंनी या पाठाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. पुढचा मुद्दा, इंग्रज उत्तम व्यापारी आहेत. पहा, इंग्रज लोक जे आहेत आपल्या देशावर येऊन 150 वर्ष राज्य केलेलं आहे मुलांना. इंग्रजांनी उत्तम व्यापारी आहेत. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले मुलांना. लक्षात आलं? आपल्याकडे ते व्यापारी म्हणून आले आणि उत्तम राज्यकर्ते झाले मुलांना. कारण त्यांचा व्यापार हा वाखाणण्याजोगा आहे. इंग्रज उत्तम व्यापारी याची शहानिशा सुद्धा पु ल देशपांडे केली. जेवणाची पद्धत कशी आहे पहा, आपल्या देशात कसं जेवतात आणि त्या देशात कसं जेवतात. ही जी बफे सिस्टीम जी आली ती तिथून झाली मुलांना. उभं टाकून जेवायचं तिथून झालेली आहे मुलांना. तिथून ती आयात झालेली आहे आपल्या भारतामध्ये मुलांना. आज आपण ते सुरू केलेलं आहे मुलांना. पुढचा मुद्दा आहे चर्च मंदिरात भजन संध्या. पहा, जसं आपल्या देशामध्ये सुद्धा भजन कीर्तन हरिपाठ काकडे होता, तसं त्या देशात सुद्धा लेखकाने अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. भजन कीर्तनामुळे, भजन संध्यामुळे देव भेटत नाही, पण एक माणसाचं मन प्रसन्न होतं. मला पाठांतर, चिंतन, मनन अशा प्रकारची त्यांनी ती पाहिलेलं आहे, चर्चासुद्धा केलेली आहे मुलांना. पुढचा मुद्दा आहे राजा राणी समाजचे सौभाग्य चिन्ह. राजा राणी समाजचे सौभाग्य चिन्ह. लंडनमध्ये जे राजा राणी आहेत ते तिथल्या देशातल्या समाजाचं ते एक सौभाग्य प्रत्येक माणूस मानतो. तिथल्या देशातल्या त्या इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ, आपण नाव ऐकले मुलांना, ती असेल, किंवा लेखक जेव्हा गेले होते तेव्हाचा राजा आणि राणी यांच्याकडे तिथला समाज सौभाग्य म्हणून पाहतो. आमचं भूषण आहे, आमचं सौभाग्य म्हणून पाहतात. तिथल्या राजाला आणि राणीला समाज इतकं महत्त्व देतो, समाज इतकं आदरानं पाहतो. मग आपल्या देशामध्ये आपण आपल्या पंतप्रधानाला, आपल्या राष्ट्रपतीकडे आपण का पाहत नाही? त्यांना काय मान सन्मान देत नाही? त्यांचा प्रतिमेचा आदर का करत नाही आपण? आपल्या देशाच्या पंतप्रधान लोक काही बोलतात मला, पदाचा, खुर्चीचा, स्थानाचा सुद्धा आदर राखला जात नाही. हे असं का होतं याचाही विचार करणं गरजेचं आहे मुलांनो. एक देश आपल्या देशातल्या राजाला किंवा महाराणीला किंवा राष्ट्राध्यक्षाला किंवा पदपदला इतकं सन्मानाने पाहतो आणि आपण का पाहतो याचा विचार करणं गरजेचं आहे. लोकांचा राजा राणीवरील श्रद्धा आपण का ठेवत नाहीत याचाही विचार होणं गरजेचं आहे. ज्ञानोपासनाचे कार्य म्हणून आपल्या देशात इंग्रजी जो विषय आहे तो आपल्या देशावर येऊन 150 वर्ष राज्य केलेलं आहे, त्याचीच एक आठवण म्हणजे इंग्रजी विषय मला. पुढचा मुद्दा आहे ऑक्सफर्ड वादविवाहाची पाठशाळा. ऑक्सफर्ड वादविवाहाची पाठशाळा आहे. अशा विद्यापीठामध्ये चर्चा, वादविवाद, खंडन होते आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरकास्ट मॅरेजही होतात मुलांना. अशा पद्धतीने दर्शन लेखकाला झालेलं आहे. शेवटचा मुद्दा इंग्रजी सहनशील भाषा. इंग्रजी सहनशील भाषा आहे, हे लेखकाने खूप अनुभवलेलं आहे. जसं आपल्या मराठी भाषेमध्ये खळखळपणा आहे, उत्तरपणा आहे, शीघ्रपणा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या भाषेमध्ये होतात. पण इंग्रजी संत आणि शांत असं वाहणारी भाषा आहे, चालणारी भाषा आहे. अशा विचार पु ल देशपांडे या पाठामध्ये मांडलेला आहे. समारोप, इंग्रजांच्या दोन्ही विद्यापीठाचे प्रभावी दर्शन या 2 ज्ञानचक्षू या पाठातून पु ल देशपांडेंनी मांडलेले आहे. या ठिकाणी पाठ संपलेला आहे.